साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। जिल्हा परिषदेच्या 4 विषय समितीच्या सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागणार? इच्छुक नेत्यांची गॉडफादर मार्फत जोरदार लॉबिंग। पालकमंत्री जयकुमार गोरे जाहीर करणार नावे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता 4 विषय समिती सभापतींची निवड करण्यात येणार आहे। ही निवड येत्या शुक्रवारी होणार आहे। सभापती पदासाठी अनेक जण आपल्या गॉडफादर मार्फत जोरदार फिल्डिंग लावले असून कुणाच्या गळ्यात सभापतीची माळ पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचला आहे। दरम्यान ही पदे अक्कलकोट, मंगळवेढा, माळशिरस आणि माढा तालुक्यातील सदस्यांना मिळणार आहेत। याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीप्रमाणेच सदस्याची बैठक घेऊन सभापती पदाची नावे जाहीर करणार आहेत। दरम्यान सभापती पदासाठी अक्कलकोटमधून पानमंगरूळ जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या शिवानी स्वामी किंवा जेऊर गटातून निवडून आलेले विकास बुळळा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातून वळसंग गटातून निवडून आलेले रामप्पा चिवड शेट्टी किंवा मंद्रुप गटातून विजयी झालेल्या सोनाली कडते यांना सभापतीची संधी मिळू शकते। तर माळशिरसमधून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी दहिगाव गटातून विजयी झालेल्या संस्कृती सातपुते यांना समाजकल्याण सभापती पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। तर माढा तालुक्यातून मानेगाव गटातील विजयी झालेले पृथ्वीराज सावंत, उपळाई बुद्रुक गटातील विजयी माधुरी गोरे, मोडनीम गटातील विजयी वंदना कांबळे, टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या अमृता वाघे यांच्यातील एकाला सभापतीची संधी मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान मंगळवेढा तालुक्यातून संत दामाजीनगर गटातून रमेश भांजे, हुलजंती गटातून संगीता दुधाळ, लक्ष्मी दहिवडे गटातून विजयी झालेल्या करुणा शिवशरण आणि भोसे गटातून प्रदीप खांडेकर हे विजयी झालेत। यातील एकाला सभापती पदाची लॉटरी लागणार आहे। दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बार्शी तर उपाध्यक्षपद उत्तर सोलापूर या तालुक्यांना देण्यात आले आहे। आता अक्कलकोट, मंगळवेढा, माळशिरस, माढा तालुक्यात सभापती पद देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे करमाळा, मोहोळ, सांगोला आणि पंढरपूर तालुके पदापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। दरम्यान महिला व बालकल्याण, समाज कल्याण, आरोग्य व शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन या विभागाच्या 4 सभापती पदाची निवड होणार आहे। यातील समाज कल्याण आणि आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती पद महत्त्वाचे असून हे पद आपल्या तालुक्याला मिळावे यासाठी नेत्यांकडून पालकमंत्र्यांकडून लॉबिंग सुरू आहे। त्यामुळे हे पद कोणत्या तालुक्याला मिळणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।